गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीनेजर्स पेअर ही कविता मराठी एक्सप्लेनेशन करून सांगितलेली होती, समजून सांगितली होती. ती तुम्ही बघितली असेलच. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितली नसेल त्यांनी पुन्हा पाहून घ्या, जेणेकरून ती कविता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येईल आणि तुम्ही त्याच्यावरची ॲक्टिव्हिटीज करू शकाल. या व्हिडिओमध्ये मी आपणास पेज नंबर 4 वरचं इंग्लिश वर्कशॉप आणि सोबतच अप्रिशिएशन ऑफ द पोएम हे समजून सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर अगोदर आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. पहिलं क्वेश्चन आहे, पहिली ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. पहिलं सेंटेन्स आहे, अकॉर्डिंग टू द पोएट रिकामी जागा आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर इथं काय पाहिजे, न्यू बिगिनिंग. म्हणजे वाक्य कसं होईल, अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. दुसरं वाक्य आहे, वी मस्ट डिसाइड टू टेक द रूट विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. काय पाहिजे तिथं, ग्रेट सक्सेस. The poet prays to the Lord to help him stand for what is right. काय पाहिजे तिथं, राईट. त्यानंतर चौथी रिकामी जागा आहे, The poet wants to see that his teenage years have been the रिकामी जागा काय पाहिजे तिथं, बेस्ट इयर ऑफ हिज लाईफ. या प्रकारे अल्टरनेटिव्ह योग्य ते लिहिले आपण. पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये पुढची ॲक्टिव्हिटी आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर रायमिंग वर्ड्स कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत पहा. मेक, टेक लिहून घ्यायचं आहे. सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे, पुन्हा सी, मी या प्रकारच्या रायमिंग पेअर्स आलेल्या आहेत, त्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. आपल्याला इथं सुद्धा अल्टरनेटिव्ह दिलेले आहे, त्याच्यातून एक निवडायची आहे. रायमिंग स्कीम काय या कवितेची, ए बी सी बी. प्रत्येक कडव्यामध्ये हीच रायमिंग स्कीम आहे, म्हणून या पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम आहे ए बी सी बी. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे, मॅच द लाईन इन कॉलम ए with the figure of speech in column B. कॉलम ए मध्ये तुम्हाला वाक्य दिलेले आहेत, लाईन्स दिलेले आहेत कवितेचे, आणि कॉलम बी मध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. पहिली लाईन आहे, डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन आय मस्ट मेक याचं जे फिगर ऑफ स्पीच आहे ते आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन का बरं आहे, कारण की इथं शब्दाचा क्रम योग्य प्रकारे लावलेला नाही. डिसिजन आय मस्ट मेक असं नसून ते कसं पाहिजे होतं, आय मस्ट मेक डिसिजन असं पाहिजे होतं. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. याचं फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे, ॲपोस्ट्रॉफ. ॲपोस्ट्रॉफमध्ये इथं डायरेक्टली संबोधित केलेलं आहे, कोणाला, देवाला. म्हणजे डायरेक्टली देवासोबत बोलणं झालेलं आहे, म्हणून इथं काय झालेलं आहे, ॲपोस्ट्रॉफ. ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड याच्यामध्ये काय आहे, एलिट्रेशन. डीचं साऊंड काय झालेलं आहे, रिपीट झालेलं आहे. त्यानंतर आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ याच्यामध्ये कोणता अलंकार आहे, मेटॅफर. तर या प्रकारे हे जे जोड्या लावले आपण. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ॲक्च्युली मागच्या वर्षीपासनं ॲप्रिशिएशनचं स्वरूप हे बदललेलं आहे. ॲप्रिशिएशन आपल्याला फक्त किती मार्का करता येत असते, आपल्याला आता 5 मार्का करता. त्याच्यामध्ये आपल्याला 5 पॉईंट्स लिहायचे असतात. टायटल, पोएट ऑर पोएटेस, रायमिंग स्कीम, थीम ऑर द सेंट्रल आयडिया, आणि त्यानंतर फिगर ऑफ स्पीच. तर या कवितेचं टायटल आपल्याला माहीतच आहे, काय आहे, टीनेजर्स प्रेयर. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा टायटल आणि पोएट हे तिथंच मिळत असतात,
आणि मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असते याबद्दलची मी ना व्हिडिओ अगोदरच बनवलेला आहे. ॲक्टिव्हिटी शीटचं 80 मार्काचं कोणत्या प्रश्नावर नेमकं किती मार्क्स असतात ते व्हिडिओ बघून घ्या, मी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर पहा, इथं पहिलं पॉईंट असतो टायटल. या कवितेचं टायटल आहे टीनएजर्स प्रेयर. टीनएजर्स प्रेयर. त्यानंतर दुसरं पॉईंट आहे पोएट आर द पोएटेस्ट. या कवितेचे कवी कोण आहे? जे मॉर्स. त्यानंतर या कवितेची राईम स्कीम कोणती आहे? आताच बघितले आपण ABCB. ABCB. त्यानंतर थीम ऑर द सेंट्रल आयडिया लिहायची असते आपल्याला. तर याच्यातली थीम कोणती आहे पहा, इट इज अ प्रेयर बाय टीनेजर. कुणाद्वारे केलेली प्रार्थना हे टीनेज मुलाद्वारे टीनेजर्सद्वारे केलेली प्रार्थना आहे. टीनेज इज व्हेरी इम्पॉर्टंट एज इन एव्हरीवन्स लाईफ. पहा, ही जी वय आहे ही खूप महत्त्वाची असते प्रत्येकाच्या जीवनामध्ये. द पोएट टेल्स दॅट द गॉड कॅन शो हिज प्रॉपर वे or the god in the poem is the symbol of the person's inner mind. पहा, जो देव या कवितेमध्ये दाखवलेला आहे ॲक्च्युली हा देव कोण आहे? त्या व्यक्तीच्या जो प्रार्थना करत आहे त्याच्या मनामधील एक व्यक्ती आहे. फॅमिलीमधला असो, सोसायटीमधला असो किंवा कोणी असो, तो आहे. वेअर ही लर्न टू डिफरन्शिएट द राईट ऑर जस्ट थिंग्स विथ द राईट ऑर रॉंग. म्हणजे काय योग्य आहे का अयोग्य आहे तो त्या मुलाला, त्या टीनेजर्सला समजून सांगू शकतो. तोच त्याच्याकरता एक प्रकारे देव आहे. म्हणजे ही या कवितेतली काय आहे? सेंट्रल आयडिया. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपल्याला फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच आपण अगोदरच आताच बघितले, तर याच्यातले 1-2 आपण लिहून टाकू. जसं ट्रॅव्हल डाऊन द डार्केन रोड. कोणता याच्यामध्ये? एलिट्रेशन. कोणता आहे? एलिट्रेशन. का बरं एलिट्रेशन आहे? कारण की डीचा साऊंड हा काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. त्यानंतर डिसिजन आय मस्ट मेक. इथं कोणता फिगर ऑफ स्पीच आहे? इन्व्हर्शन. का बरं इन्व्हर्शन? बिकॉज द नॉर्मल ऑर्डर इज इन्व्हर्टेड. म्हणजे शब्दांचा जो क्रम आहे तो योग्य क्रमाने लावलेला नाही. डिसिजन आय मस्ट मेक असं न राहता ते कसं राहायला पाहिजे होता? आय मस्ट मेक डिसिजन. या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिश वर्कशॉप आणि ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम बघितलेलं आहे. तुम्ही ते आपल्या नोटबुकवर कृपया लिहून घ्यावं. धन्यवाद.